आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप. धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत. अलीकडेच राज्यात काही भागात शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उतरवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. अस्तित्वात नसलेल्या किंवा लागवड केली नसताना पीक दाखवून विमा लाटल्याचा प्रकार घडला होता. 2023 मध्ये शिंदे सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना आणली होती. मात्र या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. तत्कालीन कृषी मंत्री अर्थात धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात 7,000 हेक्टरवर घोटाळा झालाय. या सर्व पीक विम्याचे सेंटर परळी असून पीक विमा घोटाळ्याचा हा नवा परळी पॅटर्न समोर आल्याची टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. भाजपचे नेते सुरेश धस यांनी मुंडेंवर निशाणा साधत सरकारचीच कोंडी केली आहे. 2023 मध्ये सरकारकडून 1 रुपयात विमा योजनेची घोषणा करण्यात आली होती. केवळ 1 रुपयात विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे खोट्या माहितीचे अर्ज भरले होते. लागवड केली नसतानाही कागदोपत्री फळबागांची नोंद दाखवली गेली. राज्यातील 73,787 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरले होते. त्यातील 10,500 अर्जदारांच्या बागा फक्त कागदावरच होत्या. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या घोटाळ्याबाबत तक्रार केली आहे. मी परळी तालुक्यातला सगळ्या शेतकऱ्यांना दोष देत नाही, मात्र या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलाय आणि यात त्याच वेळेच्या कृषी मंत्र्याचा हात होता असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. धस यांनी यावेळी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेणं टाळलंय. मात्र तत्कालीन कृषी मंत्री म्हणत अप्रत्यक्षपणे मुंडेंवर निशाणा साधलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.